नागपंचमीच्या दिवशी तुम्ही या 10 गोष्टी चुकूनही करू नका, अन्यथा नागदेवतेची कृपा मिळणार नाही. आपण नागपंचमीच्या दिवशी काही गोष्टी केल्याने पूजा अर्पण राहते, पण अशी धार्मिक मान्यता आहे. त्या गोष्टी नेमक्या कोणत्या असतील? आपली एक छोटी चूकही तुमच्या घराच्या परंपरेच्या विरोधात जाऊ शकते का? म्हणून या नागपंचमीच्या दिवशी या 10 गोष्टी नक्की टाळा. चला आपण शेवटपर्यंत पाहूया. 1. नागाला मारू नका किंवा त्रास देऊ नका. कारण की नागपंचमीच्या दिवशीच नाही तर कोणत्याही दिवशी साप दिसला तर त्याला तुम्ही मारू नये. कारण त्याच्यापासून आपण सुरक्षित अंतर ठेवा आणि सर्पमित्राची मदत घ्या. 2. जमीन खणणे टाळा. कारण असे अनेक भागामध्ये नागपंचमीला जमीन खणतात किंवा शेतीची काही कामे न करण्याची परंपरा आपल्यात आहे. यामागे जमिनीतील जीवसृष्टीला त्रास होऊ नये अशी भावना जोडली जाते. 3. कापाकापीची कामे टाळण्याची परंपरा. काही घरांमध्ये नागपंचमीला भाजी चिरणे, कापणे किंवा काही प्रकारची स्वयंपाकाची कामे टाळली जातात. ही परंपरा प्रत्येक कुटुंबात सारखी असेल अशी नाही. तर 4. चुलीवर स्वयंपाक न करण्याची प्रथा. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये नागपंचमीच्या दिवशी स्वयंपाक न करण्याची परंपरा आहे. आधी तयार केलेले पदार्थ खाण्याची पद्धत काही घरांमध्ये आढळते. 5. सापाला प्रत्यक्ष दूध पाजू नका. कारण की ही गोष्ट विशेष लक्षात ठेवा. नागदेवतेला दूध अर्पण करण्याची धार्मिक परंपरा काही ठिकाणी आहे, पण जिवंत सापाला दूध पाजणे टाळावे. त्याने श्रद्धा ठेवताना सापाच्या आरोग्याची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. घरात 6. घरात भांडण आणि अपशब्द टाळा. कारण सणाचा दिवस हा आनंदाने आणि शांततेने घालवावा. घरात विनाकारण तुम्ही वाद, भांडण किंवा कोणाचा अपमान करणे टाळावे. 7. अंधश्रद्धेच्या नावाखाली धोकादायक कृती करू नका. नागपंचमीच्या नावाखाली साप हातात घेणे, त्यासोबत खेळणे किंवा फोटो काढण्याची जवळ जाणे धोकादायक ठरू शकते. श्रद्धा सुरक्षिततेसोबतच सुंदर दिसते. 8. निसर्गाची नासधूस करू नका. कारण नागपंचमी आपल्याला निसर्गातील प्रत्येक जीवाबद्दल आदर शिकवत असते. म्हणून तुम्ही झाडे तोडणे, प्राण्यांना त्रास देणे किंवा परिसर अस्वच्छ करणे टाळावे. 9. तुम्ही पूजा घाईघाईने करू नका. कारण नागदेवतेची पूजा करताना मन हे आपले शांत ठेवावे आणि घराच्या परंपरेनुसार पूजा आणि आरती व नैवेद्य श्रद्धेने करावा. 10. तुम्ही दुसऱ्याच्या श्रद्धेची थट्टा कधीही करू नका. कारण
प्रत्येक कुटुंबाची आणि ज्या त्या प्रदेशाची नागपंचमी साजरी करण्याची पद्धत ही वेगवेगळी प्रकारे असू शकते. म्हणून आपण आपली परंपरा जपत असतानाच तुम्ही इतरांच्या श्रद्धेचाही आदर करायलाच हवा. नागपंचमी म्हणजे हा फक्त एक सण नाही, तर हा एक निसर्गातील जीवसृष्टीबद्दल एक आदर व्यक्त करण्याचा दिवस आहे. कारण की श्रद्धा ही मनापासून ठेवायला हवी, परंपरा ही प्रेमाने जपायला हवी आणि निसर्गाचे संरक्षण आपणच करायला हवे. तुमच्या माहेरी आणि सासरी नागपंचमीला कोणती खास परंपरा तुमच्यात पाळली जाते? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. अशाच आपल्या संस्कृतीशी जोडलेल्या सुंदर माहितीसाठी आपल्या सातारा सखी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नागदेवतेला नमस्कार. हर हर महादेव. धन्यवाद.